है क्या? You're my baby Johnny. ए रहा नहीं जाता। चुप क्यों है? मुंह में जबान नहीं है क्या? You're my baby Johnny. चुप क्यों है? मुंह में जबान नहीं है क्या? You're my baby Johnny. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एटिंग वरल्या कानाने इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो हा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त नहीं है क्या? You're my baby Johnny. ह्या सॉन्ग वर त्या चोडजा पण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन पहिल्यांदा झालास तर आपल्या वेदांत एटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल जे तो देत असतो। तर सोबतच मित्रांनो व्हिडिओचा लागणारा बेटमार्क आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल। तिथून आपण इझिली बेटमार्कचा व्हिडिओ तो डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या। कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो जर येण्या वेळ घालवत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना व्हिडिओ बनवण्यासाठी प्ले स्टोरवरून सुपर पेन प्रो ॲप आहे ना ते डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे। त्यानंतर ना आपल्याला कॅपकट पहिल्यांदा ओपन करायचं नाही, त्यासाठी आपल्याला VPN आहे ना ते ओपन करावं लागेल, मगच आपलं कॅपकट आहे ना ओपन होईल। VPN कनेक्ट करून घ्यायचं आपल्या ते आपल्याला सर्व्हरवरती त्यानंतर ना मगच आपल्याला कॅपकट आहे ना ते ओपन करायचे। ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर ना आपल्याला इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना इथे आपल्याला जो मी व्हिडिओ दिलेला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे। बेटमार्कचा व्हिडिओ मित्रांनो तो। त्यानंतर ना ते व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ते खाली आता इथे अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे इथे। त्यानंतर ना इथे खाली सेटिंग्स दिसत आहे त्या इथे खाली स्क्रोल करायचे। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट होण्याचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून इथे आपल्याला सॉंग्स आहे ना ते भेटून जाईल। तर आता या सॉन्गवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे व्हाईट कलरचं येते ना ते तिथे बीट्स ॲड करायचे अशा प्रकारे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे। तर बीट्स ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे। त्यानंतर ना 2 बोटाने मोठे करायचे। तर आता मी आणि ते सगळं बीट्स ॲड करून घेतो ते आपल्याला आहे ना पहिल्यांदा आता ते व्हिडिओच्या लेअरवरती आल्यानंतर नाही ते पहिल्या बीटवरती येऊन स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे। तरी ते बीटवरती आलं बघू शकता मित्रांनो। त्यानंतर नाही ते स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, असं प्रत्येक बीटवरती प्रत्येक स्प्लिट मारायचे। तर आता मी सगळं इथे स्प्लिट मारून घेतो आणि बीट्स देखील ॲड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो मी सगळं बीट्स ते सगळे ॲड करून घेतलेले आहेत। तर आता आहे ना आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत। त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शन ॲड करण्यासाठी ते 4 सेकंडच्या पुढचे जे ते स्प्लिट मारलेले आहे ना ते स्प्लिट मारलेल्या जागी क्लिक करायचं। त्यानंतर मुवमेंटमध्ये येऊन ते मुवमेंटमध्ये आल्यानंतर 1 नंबरला शेक नावाचं एक ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल, या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर 6 सेकंडच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन पुल इन टू नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर ना आता इझिली आपल्या 2 ट्रान्झॅक्शन होते ते 2 ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जातील। तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे, त्यासाठी पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन ते ट्रेस डायरेक्टर नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचं। त्यानंतर इनमध्येच आपल्याला मेपल लीफ नावाचा जो ॲनिमेशन आहे तो सिलेक्ट करून
बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये यायचं. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून जो मूव नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन साईड स्लाईड नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना कॉम्बोवरती जाऊन 8चं म्हणजे ते पुढची जी मोठी लेअर आहे ना त्या लेअरला कोणता देखील ॲनिमेशन ॲड करायचं नाही. तर इथपर्यंतच आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना तर आपल्याला पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना ॲनिमेशन नाही ट्रेंडिंगमध्ये येऊन ते खाली स्क्रोल करून काउंट डाऊन 3 नावा जो इफेक्ट आहे तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर ना याची लेंथ आहे ना पुढच्या बीटपर्यंत ठेवायचे. त्यानंतर ना आता इथे 2 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर ना इथे ट्रेंडिंगमध्येच आपल्याला इथे थोडंसं खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर ना एडज ग्लो नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे एडज ग्लो नावाचा. त्यानंतर ना आता याला ॲडजस्टवरती क्लिक करून याचा ग्लो आहे तो 30% ठेवायचे. जर तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता. त्याच बीटवरती यायचं आणखी एकदा 2 सेकंडच्याच. त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये जाऊन इथे होरिझॉन्टल रील नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून ते आपल्याला हे कायसुद्धा करायचं नाही. त्या आपल्याला असंच ठेवायचे. ते बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर ना 4 सेकंडच्या पुढची जे आपण पहिले ट्रान्झॅक्शन ॲड केलं ना त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन ते ट्रेंडिंगमध्ये जर तुम्हाला हा सापडला नाही तरी ते क्लोनमध्ये यायचं तरी इझिली सापडून जाईल. तर आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचे रोटेट क्लोन नावाचा. तर आपल्याला इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं असं. त्यानंतर ना आता 6 सेकंडच्या बीटवर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन शेक नावाचा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे ना इफेक्ट ट्रेंडिंगमध्ये आपल्याला भेटून जाईल. जर तुम्हाला इथे सापडलं नसेल तर नाईट क्लबमध्ये इथे हुडकायचं तर इथे इझिली तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट सापडून जाईल. तर याला आता सिलेक्ट करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला याची लेंथ ठेवायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आहे ना आणखी एकदा 2 नंबरला जे ट्रान्झॅक्शन ॲड केलं ना म्हणजे 6 सेकंडची जी बीट आहे ना त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे नाईट क्लबमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल करून रिपीटेड शेक नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ॲडज ग्लो हा इफेक्ट आहे ना तो ॲड करून टाकायचा. आपल्याला तो इफेक्ट लेन्समध्ये भेटून जाईल. तो इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचा. आता स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लेन्समध्येच यायचं. त्यानंतर ना इथे विग्नेट नावाचा जो इफेक्ट आहे ना तो म्हणजे ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आणखी एकदा आता 6 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना ते थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर नाही ते आपल्याला आहे ना थोडंसं म्हणजे तिथेच भेटून जाईल मित्रांनो. इथे जरा इंटरनेटचा इश्यू येत आहे. तर इथे बघू शकता फ्लॅश 2 नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. तर अशा प्रकारे झाल्यानंतर ना आता पहिल्या लेअरवरती क्लिक करून ते खाली स्क्रोल करायचे. इथे ॲडजस्ट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल ॲडजस्ट नावाचं. त्याच्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनमध्ये यायचं. त्यानंतर याला सॅच्युरेशन आहे तो -50 करायचे. त्यानंतर ना अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आता याला आहे ना ही आपली मोठी जी लेअर आहे ना ही म्हणजे 13.5 सेकंडची लेअर त्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ॲडजस्टमध्ये जाऊन इथे जे सॅच्युरेशन आहे याचं 0 करायचे. तर आता इझिली आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. तर इझिली हा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे ट्युटोरियल पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जरा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आवाजाचा इश्यू आलेला आहे वाऱ्यामुळं तर तुम्ही जरा हे करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.